नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। हे रुग्णालय आहे, इथे इलाज नाही मरण मिळतं। रुग्णालयात सर्वसामान्य नागरिक बरे होण्यासाठी जातात, पण उरण तालुक्यातील विंधने ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असलेल्या उपकेंद्राच्या रुग्णालयातून रुग्ण जखमी होऊन परत येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। तरी जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने लक्ष केंद्रित करून ढासळणाऱ्या उपकेंद्राच्या इमारतीचे नव्याने काम हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकास कामेही निकृष्ट दर्जाची होत असल्याचे वृत्त विविध माध्यमांतून जनतेसमोर येत आहे। अशा निकृष्ट दर्जाच्या कामांतून होणाऱ्या अपघातात नाहक निष्पाप लोकांना जखमी किंवा मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत। त्यात शासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्या आर्थिक साटेलोटे कारभारामुळे उरण तालुक्यातील अनेक विकास कामे ही तकलादू निकृष्ट दर्जाची होत आहेत। या संदर्भात वारंवार आवाज उठवला जात आहे, मात्र कारवाई शून्य होत असल्याने उरणकरांचं मरण हे स्वस्त झालं असल्याचे अपघातातून समोर येत आहे। आज उरण तालुक्यातील अनेक शासकीय व खाजगी रुग्णालयांना अनेक समस्यांनी वेढले आहे। त्यामुळे रुग्णालयात जाणारा रुग्ण पुन्हा बरा होऊन घरी येईल की नाही याची काळजी रुग्णांच्या नातेवाईकांना लागून राहिली आहे। अशातच उरण तालुक्यातील विंधने ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असलेल्या उपकेंद्राच्या इमारतीचा स्लॅब वारंवार दुरुस्त करूनही पडत असल्याने रुग्णालयात उपचारासाठी जाणारे रुग्ण हे जखमी होऊन परत येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। तरी जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने लक्ष केंद्रित करून ढासळणाऱ्या उपकेंद्राच्या इमारतीचे नव्याने काम हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। विंधने येथील उपकेंद्राच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम हे हाती घेण्यात येते, मात्र इमारतीच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे इमारतीला हादरे बसत असल्याने स्लॅब कोसळून पडत आहे। त्यामुळे नव्याने इमारत बांधण्याचा प्रस्ताव रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सादर केला आहे। डॉक्टर वंदन कुमार पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, उरण। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।